नमस्कार, मी MCGM गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत, म्हणजेच निवडणुका होणार आहेत, त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोणकोणत्या कर्मचाऱ्यांची BLO म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक अशा जे काही पदं असणार आहेत, त्यासाठी कोणत्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करायची आहे आणि किती पदांची भरती नेमणूक करायची आहे त्या संदर्भात परिपत्रक काढलेले. तर त्या परिपत्रकाकडे जाऊया आणि आपण बघूया की कोणकोणत्या व्यक्तींना किंवा कर्मचाऱ्यांना त्यांना बोलवलेले आहेत. चला तर बघूया. इथे बघू शकता आपण मुंबई महानगरपालिकेने 12/6/2025 रोजी एक परिपत्रक काढलेले. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार याद्यांचं जे काही पुनर्निरीक्षण कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात BLO आणि BLO सुपरवायझरच्या नेमणुका करण्यासंदर्भात. तर 10/6/2025 रोजी त्यांनी संदर्भसुद्धा दिलेला आहे. त्यानुसार जवळपास त्यांना 10,000 कर्मचारी पूर्ण मुंबई आणि मुंबई उपनगरात लागतात, परंतु त्यांनी ते 10,000 कर्मचारी न देता त्यांनी 70% कर्मचारी त्यांना द्यायचे असं त्यांनी सांगितलेले आहे. त्याकरिता त्यांनी मुंबई शहर करता 2,419 कर्मचारी, मुंबई उपनगराकरता 6,904 कर्मचारी आणि 1,000 कर्मचारी हे पर्यवेक्षक म्हणून नेमायचे आहे. असे सर्व मिळून 10,000 कर्मचारी होतात, परंतु त्यांनी मागणी केलेल्या एकूण संख्येच्या 70% म्हणजे 7,000 कर्मचाऱ्यांची नेमणुका करायची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार आता कोणकोणते कर्मचाऱ्यांना बोलवणार, तर जे काही सद्यस्थितीत सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक आहेत म्हणजे कम्युनिटी हेल्थ वर्कर, तर त्यांना बोलवायचं आहे. आणि जे काही शिक्षक आहेत तर त्या कर्मचाऱ्यांनाच BLO म्हणून नेमायचं आहेत. म्हणजे यामध्ये एक सांगायचं झालं तर 2च कर्मचाऱ्यांना इलेक्शनची ड्युटी मिळणार आहेत, जे सध्या सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत आणि शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ कार्यालयात हजर राहून कामकाज करायचं आहे. त्या संदर्भात त्यांनी 15/6/2025 म्हणजे 15 तारखेपर्यंत त्यांच्या नेमणुका इलेक्शन ऑफिसमध्ये झाल्या पाहिजे. अशा प्रकारे त्यांना संबंधित कार्यालयातून कार्यमुक्त करून तिकडे जायचं आहे. अशा प्रकारे महानगरपालिका आयुक्त यांनी परिपत्रक काढलेले आहे. इथे बघू शकता. हे परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपला शेअर करतो, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.